जळगाव जामोद शहर तसेच तालुक्यात ई क्लास जमीन, कुळकायद्याची जमीन, भूदानची जमीन अशा अनेक शासकीय जमिनीवर शहरातील इस्टेट ब्रोकर तसेच काही भूमाफियांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे। त्यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतजमिनीची विक्री ही अवैधरित्या केली जात असून यावर आजपर्यंत निर्बंध लावण्यात प्रशासकीय यंत्रणा निष्क्रिय ठरली आहे। काही इस्टेट ब्रोकर यांनी एकच जमीन 7 ते 8 लोकांना विक्री केल्याच्या घटना सुद्धा समोर आल्या आहेत, परंतु प्रत्यक्षात पुढे कोणी येत नसल्याने या अवैध दलालांची अरेरावी दिवसेंदिवस वाढतच आहे। 7 ते 8 दिवसांपूर्वी जळगाव जामोद शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरानजीक काही प्लॉटची विक्री शहरातील काही ब्रोकर्सनी बनावट मालक तयार करून त्याचे फेक आधार कार्ड, त्याचे फेक पॅन कार्ड आणि इतर बाबींची खोटी पूर्तता करून 3 ते 4 प्लॉटची अवैध खरेदी केल्याने त्याचे पितळ उघडे पडल्याने जळगाव शहरात एकच खळबळ माजली आहे। या प्रकरणी शहरातील अवैध जमीन आणि प्लॉटिंग करणारे रॅकेट शोधण्याचे खरे आव्हान आता जळगाव जामोद पोलिसांच्या समोर निर्माण झाले आहे। चारबन येथील उदय पटेल यांचा प्लॉट जळगाव शहरातील शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष संजय भुजबळ यांनी खरेदी केला होता। ही खरेदी फेक असल्याचे समजताच संजय भुजबळ यांनी या संबंधात पोलिसांमध्ये तक्रार केल्याचे त्यांचे म्हणणे आहे। दिगंबर भुजबळ, मी जळगावचा रहिवासी आहे आणि मी आता या नुकत्याच 2-4 महिन्या पहिले आणि 2-3 दिवसा पहिले 2 प्लॉट विकत घेतले होते आणि ते प्लॉट विकत घेत असताना सदर जी खरेदी करताना जी रिसर कारवाई जी असते ती करत असताना मला दस्त पूर्ण तयार केल्यानंतर रजिस्टर ऑफिसमध्ये नोंद करण्याकरता गेल्यानंतर त्या ठिकाणी सदर जो दस्ता आहे, दस्तामधील जो खरेदी करून देणार आहे याचा थंब न आल्यामुळे त्यामुळे त्याची शंका आली किंवा याचा थंब मॅच होत नसल्यामुळे शंका आल्यानंतर सदर जो खरेदी करून देणार आहे त्याचा आधार कार्ड हे व्हेरीफाईड करण्याकरता आधार सेंटरवर गेलो। त्याच्यानंतर त्या ठिकाणाहून आधार सेंटरवर गेल्यानंतर त्याचं व्हेरीफाईड केल्यानंतर तिथली स्लिप त्याचा कुठल्याही प्रकारचे 5-10 बोटाचे अंगठे कोणत्याही प्रकारे मॅच न झाल्यामुळे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर माझ्यासोबतच काही लोकांनी मिळून फसवण्याचा प्रयत्न केला आणि मला खोट्या याच्यामध्ये दस्त तयार करून माझी आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळीच ती बाब निदर्शन आल्यामुळे मी सदर घटनेची नोंद तक्रार ही पोलीस स्टेशनला 11/7/2024 दिलेली आहे आणि या प्रकरणामध्ये माझी ज्या संबंधित जे लोक आहेत त्या तक्रारी नमूद लोकांनी माझी आर्थिक फसवणूक केलेली आहे। त्या आर्थिक फसवणुकीच्या माध्यमातून मी त्यांना म्हटलं होतं की माझे पैसे मला परत देऊन टाका, परंतु त्यांनी मला उडवाउडवीची उत्तरं दिली। संजय भुजबळ हे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी असताना तालुक्यात प्रसिद्ध असणारे आदिवासी समाजाचे मुखिया उदय पटेल यांना ते ओळखत नव्हते का? मग आधार व पॅन कार्डवर उदय पटेल यांचा फेक फोटो असताना त्यांनी खरेदी पोटी 50,000 रुपये कसे दिले यावर उदय पटेल यांनी केलेले आरोप। गजानन बाबा के मंदिर पास 2 पलटा था हमारा, वो बेच दिया भुजबड़, संजय भुजबड़ ये असली दलाल है और इसके अंदर ये दोनों साक्षीदार है, खुद मालिक बन के हमारा नकली फोटो लगा के उसमें हमारा आधार पर लगा के, और इसका नाम क्या है ना वो ये छापिया ये गिरजापुर है, इसमें खरीदगा उसमें रजिस्टर भी है इसके अंदर। ये सयाराम का पलट हमारे थे थामने लगा रुक गया, तो सयाराम के थाप ला के 2 महीना पहले खरीदी छाप के नोंद भी कर दिया। इस वजह से इनको पूरी ज़बरदस्त कार्रवाई होने को होना, हाथों हाथ दिखते भी होते उसमें 10-5 आदमी बाहर के सब, उनको सब जब भी कार्रवाई होने को होना पुलिस स्टेशन में रिपोर्ट दिए हुए है। उसकी ज़बरदस्त कार्रवाई हाथों हाथ उसको 420 का कलम लगने को होना। उदय पटेल यांच्या खरेदी अगोदर मे महिन्यामध्ये सयाराम गंगाराम कानसे याच व्यक्तीच्या नावाने सुद्धा थेट खरेदी करण्यात आली आणि या खरेदीमध्ये सुद्धा संजय भुजबळ हे साक्षीदार होते। यावरून अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। यावर मूळ मालक सयाराम यांनी MCN न्यूजला दिलेली प्रतिक्रिया। तुमच्या जळगाव शहरातील प्लॉट परस्पर विकले गेले, नेमकं याची माहिती तुम्हाला कशी मिळाली? मैं ये अपना उदय सिंह पटेल का ऐसा पता लगने के बाद मैंने भी चेक किया ऑनलाइन पे, तो मेरा भी वैसा ही हुआ था। तो ऑनलाईन तुमच्या प्लॉटची नोंद दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने झाली होती का? हाँ। काय नाव आहे त्या व्यक्तीचे? ते अर्चना बानाईत। तुम्ही त्यांना ओळखता का? नहीं। आणि हा नेमका व्यवहार कोणी केला? ये अपना मेरे नाम का आदमी बनाया जैसा डुप्लीकेट, उन्होंने ऐसा किया। साक्षीदार अपना ये संजू भुजबड़ था। तो नेमकं हा जो प्रकार आहे नेमकं कोणी केला असेल, काय तुमचा संशय काय? ये संजू भुजबड़ ही किया हूँ। मग तुम्ही तक्रार केली का? हाँ केली। हमारा जो प्लाट का जो छेड़छाड़ किया है ये अपना संजू भुजबड़ है और ये मिसाड़
दीपक मसाड़ है, वो दोनों ही गैंगस्टर है दोनों। उन्होंने सब ऐसे डुप्लीकेट बना के किया हुआ है हमारे से, और इन पे कार्रवाई होना चाहिए। या प्रकरणाचा पर्दाफाश होताच अर्चना बानाईत यांनी भीतीच्या पोटी मूळ मालक सयाराम कांसे यांना प्लॉट पलटी मारून दिला। सदर प्लॉट हा काल दिनांक 15 जुलै रोजी पलटी मारण्यात आला। याबाबत आमचे संपादक राजीव वाढे यांनी दुय्यम निबंधक SP चव्हाण यांच्याशी साधलेला संवाद। सर, संजय भुजबळ आणि अर्चना मनोज बाने या दोन खरेदी फेक असल्याच्या अशा तक्रारी आल्या, याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? यापैकी आपल्याकडे दिनांक 10 या रोजी दस्त क्रमांक 2207 वर उदयसिंग भीमसिंग सस्त्या हे दस्तातील लिहून देणार यांचा आधार वरील आमच्या कार्यालयात जुळत नसल्यामुळे त्यांना आपण आधार CSC सेंटरवर व्हेरीफाय करण्यासाठी पाठवले होते, परंतु तिथेही त्यांचा अंगठा जुळत नसल्यामुळे ते परत आले। त्या दिवशी कार्यालय निवड झाल्यामुळे आपला तो दस्त त्या दिवशी आपण नोंदणीस प्रलंबित ठेवला। दुसऱ्या दिवशी जेव्हा कार्यालय निवड झाली तेव्हा दस्तातील मूळ खरेदी लिहून देणार भीमसिंग सस्त्या यांनी आपल्या कार्यालयात अर्ज सादर केला की अशी व्यक्ती माझ्या नावाचा उपयोग करून आपल्या कार्यालयात बनावट व्यक्ती उभं करून दस्त नोंदवित आहे। त्यामुळे आपण त्या मूळ व्यक्तीकडून त्यांचा लेखी अर्ज घेतला, त्यांचे मूळ आधार कार्ड जमा केले आणि दस्तातील आधार कार्ड व त्यांनी सादर केलेले आधार कार्ड याची पडताळणी केल्यानंतर जेव्हा आपली खात्री पडली की खरोखर हा बोगस व्यक्ती आहे, ही बाब लक्षात आल्यानंतर आपण संबंधित पोलीस स्टेशनमध्ये रितसर पत्र देऊन पुढील कारवाई करण्याकरिता पोलीस निरीक्षक यांना कळविले आहे। सर, दुसऱ्या प्रकरणात संजय भुजबळ यांनी पोलीस स्टेशनला अशी तक्रार केली की सदर व्यक्ती जो लिहून देणार आहे त्यांचा थंब मॅच न झाल्यामुळे आमच्या लक्षात आले, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला। तर सर, मग पहिल्या खरेदीमध्ये थंब मॅच झाले होते का? जेव्हा आपल्या कार्यालयात आधार प्रक्रिया ही नोंदणी प्रक्रियेला अटॅच करण्यात आलेली आहे, आधार सिस्टीम बंद असल्यामुळे आपण दस्तातील 2 साक्षीदार जे सोबत असतात त्यांना दस्तातील लिहून देणार हीच ती व्यक्ती आहे का, आपण यांना ओळखता का, याबाबतचा कबुली जबाब घेतल्यानंतर आपण त्यांनी हो म्हटल्यानंतर आपण दस्त नोंदणीची पुढील प्रक्रिया करतो। जर आधार प्रक्रिया बंद असली तरच आपण साक्षीदाराचे सही, अंगठा, फोटो हे संगणकामध्ये घेतो। जर आधार प्रक्रिया सुरू असली त्यामध्ये पक्षकार व्यतिरिक्त साक्षीदार यांचे आधार नसल्यामुळे आपल्याला ती प्रक्रिया करण्याची काही गरज नाही। सर, अर्चना बाने यांच्या खरेदीमध्ये काही संबंधित CST सेंटरचे एक सर्टिफिकेट आहे की यांचं अंगठा मॅच होत नाही, तर त्यांना अशा प्रकारे सर्टिफिकेट देण्याचा अधिकार आहे का? माझ्याकडे फक्त एक अर्ज प्राप्त झालेला आहे, उदयसिंग भीमसिंग सस्त्या ही खरेदी बनावट झाली म्हणून। या व्यतिरिक्त माझ्याकडे बानाईचा किंवा अजून कोणत्या पक्षकाराचा बनावट खरेदी झाली म्हणून कोणताही अर्ज प्राप्त नाही, त्यामुळे मी त्या बाबतीत त्याच्या प्रकारची पोलीस स्टेशनला काल तक्रार दिलेली आहे। नाही, त्यांनी पोलीस स्टेशनला दिली असेल ते पोलीस स्टेशन स्तरावरील कारवाई आहे, ते त्याची शहानिशा करून ते पुढील कारवाई ते करतात। सर, दुसरा प्रश्न असा की अर्चना बाने यांची जी फेक खरेदी झाली आणि कालच्या तारखेत पुन्हा त्या व्यक्ती नावानं ते पलटून देण्यात आली, याबद्दल काय मत आहे? मी आपल्याला हेच म्हणत आहे की हा व्यवहार माझ्याकडे बनावट झाला म्हणून असं कोणत्याही एक मिनिट ऐकून घ्या। त्या दस्तातील पक्षकाराच्या नावे 7/12 होता, लिहून देणार म्हणून काल अर्चना बानाई ह्या हजर होत्या, त्यांच्या नावाने 7/12 होता, 8 होता। मी त्यांना लिहून देणाऱ्या नात्याने मोबदला मिळाला का हे विचारले, त्यांनी त्यांचा कबुली जबाब हो म्हणून दिला, म्हणून मी नोंदणी फी व मुद्रांक शुल्क आकारणी व्यवस्थित करून त्यांचा दस्तऐवज नोंदणी केला। त्यामुळे ती व्यक्ती बनावट होती की काय याबाबत माझ्याकडे रितसर कोणताही अर्ज प्राप्त झालेला नाही। सर, या प्रकरणात अर्चना बानेंमध्ये लिहून देणार याचा फोटो आणि काल खरेदी झालेला लिहून घेणार या फोटोमध्ये तफावत आहे, तुम्हाला हे लक्षात आलं नाही का? हा दस्त जेव्हा काल माझ्यासमोर नाव एकच आहे सर, नाव एकच आहे ना? नाव जरी एक असले पण त्या तो पहिला दस्त जो नोंदवला गेला तो बनावट असल्याने माझ्याकडे कोणताही कागदपत्री पुरावा उद्या हे लक्षात आलं त्यांनी जर माझ्याकडे रितसर अर्ज सादर केला की बा असा बनावट व्यक्ती उभा करून दस्तऐवज नोंदवला आहे, तर मी माझ्या कार्यालयास्तरावर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित पोलीस स्टेशनला कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार करेन। सर, अशा प्रकारचे खोटे व्यवहार होतात, यासाठी तुम्ही जनतेला काय आवाहन करसाल? माझं याबाबत जळगाव तालुक्यातील समस्त नागरिकांना एकच कळकळीची विनंती आहे की आपण कोणती मालमत्ता घेण्यापूर्वी त्या मालमत्तेचे खरोखर पक्षकार लिहून देणार हेच आहेत का व दस्तातील साक्षीदार यांना आपण व्यक्तिशः ओळखतो का याची पूर्ण शहानिशा करून व खरोखर ती मालमत्ता त्या जागेवर आहे की नाही
याबाबतची शहानिशा करूनच दस्तऐवज नोंदणी सादर करावा, जेणेकरून कोणत्याही जनतेची किंवा लोकांची फसवणूक होणार नाही. सर, भाई एवढी गंभीर घटना झाल्यावर तुम्ही दस्तावेज लेखकांना काही तंबी दिले का? आपल्या कार्यालयाच्या स्तरावर काल सर्व दस्तऐवज लेखकांना एकत्रित आढावा सभा घेण्यात आली. त्यामध्ये सर्व दस्तऐवज लेखकांना हेच सांगण्यात आले की दस्तातील साक्षीदार व घेणार देणार यांचे मूळ आधार कार्ड सोबत आणणे व त्याबाबतचे कलर प्रिंट काढून ती दस्तऐवजासोबत सादर करणे. या व्यतिरिक्त आपण त्यांना ओळखत असल्याबाबतचा त्यांचा कोणाचाही दस्तऐवजामध्ये सही करण्यापूर्वी तेच ते व्यक्ती आहेत का याची पडताळणी करूनच दस्तऐवज नोंदणी सादर करण्याबाबत सूचित केले. सर, दुसरा प्रश्न असा आहे की नोटरीच्या आधारे बरेच प्लॉट किंवा शेतीची खरेदी केल्या जाते, या संदर्भात तुम्ही जनतेला काय आवाहन करसाल? नोटरीचा व्यवहार हा भारत शासनाने नोटरी वकील यांना दिलेला तो परवाना आहे. याबाबत तो कायद्यानुसार ग्राह्य आहे किंवा नाही याबाबत मी काही त्याबाबत बोलू शकणार नाही, कारण की ती भारत सरकारकडून त्यांना तो नोटरी करून देण्याकरता परवाना दिलेला आहे. पण सर, नोटरी बाबतीत काही पोलीस स्टेशन प्रकरण गेले असता पोलिसांनी या प्रकारच्या व्यवहाराला फेटाळले, नाही म्हणजे याबाबत हे त्यांचं म्हणणं हा अधिकृत व्यवहार नाही आहे. याबाबत कायद्यात एकच तरतूद आहे, जर दस्तऐवज नोंदणीकृत असेल रजिस्टर कार्यालयामध्ये तरच तो वैध समजल्या जाते. या व्यतिरिक्त बाकीचे जे काही बाहेर जे काही नोंदवलेले व्यवहार असतात ते सगळे न्यायालयामध्ये कायदेशीर स्वरूपामध्ये टिकू शकत नाही. त्यामुळे सगळ्या जनतेला एकच विनंती आहे, कोणताही व्यवहार करायचा असल्यास तो नोंदणीकृत करून घ्यावा, जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. आदिवासी बांधवांनी जळगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून ठाणेदार आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे तपास करीत आहेत. पोलीस तपासामध्ये खरेदी लिहून देणारा फेक मालक, खरेदी करून घेणारा, टंकलेखन करणारा वाइंडर, इस्टेट ब्रोकर, फेक आधार पॅन कार्ड बनवणारा, CST सेंटर मालक दीपक म्हसाळ, साक्षीदार याशिवाय अनेक माणसे नक्कीच जाळ्यात फसणार आणि यामधून मोठे रॅकेट बाहेर येणार अशी चर्चा जळगाव शहरात होत आहे. MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजू वाडे, जळगाव. जळगाव तालुक्यामध्ये बऱ्याच वर्षापासून काही जी डिस्प्युटेड प्रॉपर्टी आहे अशा प्रॉपर्टीवर खोटे मालक उभे करून किंवा त्यांची खोटी कागदपत्र तयार करून अशी प्रॉपर्टी या जळगाव तालुक्यातील काही मंडळी जी एक रॅकेट या ठिकाणी कार्यरत आहे ती अशी मंडळी ही असे प्लॉट विकण्याचा व्यवसाय या ठिकाणी करते. यातील काही बऱ्याच लोकांवर 138चे गुन्हे पण दाखल झालेले आहेत. तर या प्रकरणाची या संबंधित पोलीस स्टेशननं गंभीर दखल घेऊन त्याची सखोल चौकशी करावी आणि याच्या मागे जे रॅकेट आहे हे संपूर्ण रॅकेट शोधून काढून त्यांच्यावर तात्काळ योग्य ते कायदेशीर कारवाई करावी. जो राज्यामध्ये आपली सरकार आहे आणि गृहमंत्री सुद्धा आपले आहे, तर या प्रकरणाचा आपण काही पाठपुरावा त्यांच्याकडे करणार आहे का? निश्चितच करू आणि आमची सरकार आहे म्हणूनच याची सखोल चौकशी होऊन यांना आदिवासी आमच्या बांधवांना निश्चितच या ठिकाणी न्याय मिळेल असे मला या ठिकाणी आशा आहे.